टाप टीप नीटनेटकं राहिल्यामुळं कोणाचं मंत्रिपद गेलंय असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल? आश्चर्य वाटेल, धक्का बसेल की आणखी काय होईल? ते तुम्ही लगेच कमेंट करून आवर्जून सांगा. पण याच टाप टीपपणामुळं, नीटनेटकेपणाच्या आग्रहामुळं आपल्या लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांना देशाचं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. यशाच्या टोकावर असतानाही नीतिमत्ता आणि शिस्त यांचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या चाकूरकरांचं आज 12 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी दुःखद निधन झालंय. या व्हिडिओमध्ये आपण शिवराज पाटील चाकूरकर कोण होते, कसे होते, लातूरकरांनी पराभूत केल्यानंतरही काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी त्यांना देशाचा गृहमंत्री का केलं आणि चाकूरकर कसे देशाचे पंतप्रधान होता राहिले याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. एक काळ होता लातूरचं राजकारण हे दोन बिंदूभोवती फिरायचं. एक बिंदू होता लोकनेते विलासराव देशमुख यांचं आशियाना हे निवासस्थान आणि दुसरा केंद्रबिंदू होता ते म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांचं देवघर हे निवासस्थान. दोघेही काँग्रेसचे मातब्बर नेते होते. दोघांनीही लातूरचं नाव आपल्या कर्तृत्वानं जगासमोर आणलं होतं. नीटनेटकं राहणीमान हा दोघांचा एक समान धागा होता. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही विलासरावांचं अकाली निधन झालं आणि आज चाकूरकर सुद्धा हे जग सोडून गेलेत. पण याच नीटनेटक्या राहणीमानामुळं चाकूरकरांना राजकारणापासून बाजूला जावं लागलं. त्यांच्या राजकीय कारकिर्दी इतकीच त्यांची जीवनशैली चर्चेत राहिली. अगदी भल्या सकाळी कुणी भेटायलाही आलं तरी ते आपल्या पूर्ण पेहरावात टापटीप राहून त्यांना सामोरे जायचं. स्वच्छ कपडे आणि शिस्त त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. या साधेपणा आणि नैतिक मूल्याचे ते प्रतीक होते असं गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काढले. पण याआधी शिवराज पाटील चाकूरकर कोण होते हे बघूयात. शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान आणि मुंबईतून कायद्याची पदवी घेऊन त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. 1967 मध्ये लातूरचा नगराध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि 1972 आणि 1978 मध्ये ते लातूरचे आमदार म्हणून निवडून आले आणि या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचं उपाध्यक्षपदही भूषवलं आणि पुढे अध्यक्षपदही भूषवलं. पुढे 1980 ते 1999 या काळात लातूर लोकसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा विजय होण्याचा विक्रमही त्यांनी केला. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे ते अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यामुळं त्यांना गांधी कुटुंबाच्या किचन कॅबिनेटचा सदस्यही म्हटलं जायचं. 1991 ते 1996 दरम्यान लोकसभेचं अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम करताना कामकाजात मोठे बदल घडवले होते. म्हणजे संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण असो की उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची सुरुवात असो, संगणकीकरण आणि नवीन ग्रंथालयाचं बांधकाम यांच्यासारखे उपक्रमही त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. आता आपण चाकूरकरांच्या नीटनेटकेपणाबद्दल जरा जाणून घेऊयात. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आयुष्यात शिस्त आणि टापटीप ही केवळ सवय नव्हती तर ती त्यांची जीवन पद्धती होती. 2008 मध्ये मुंबईवर 26/11चा भीषण दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी चाकूरकर हे केंद्रीय गृहमंत्री होते आणि या हल्ल्याच्या गंभीरतेने देश हादरला असताना केवळ आपत्कालीन परिस्थितीत कपडे बदलून ते माध्यमांसमोर आले. 3 वेळा कपडे बदलले. एका गोष्टीवरून त्यांच्यावर माध्यमांनी सडकून टीका केली. आजच्या राजकारणात मात्र कपडे बदलणे हा दोष मानला जाईल की नाही हे सांगता येत नाही. पण चाकूरकरांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते काही काळ राजकारणातून बाजूला सारले गेले. पण हे गृहमंत्रीपदही त्यांना काही सहज मिळालेलं नव्हतं. 2004च्या लोकसभा निवडणुकीची ही गोष्ट आहे. भाजपने काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई रूपाताई पाटील निलंगेकर यांना चाकूरकरांभोवती रिंगणात उतरवलं होतं. यातच चाकूरकरांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला याची देशभर चर्चा झाली. याच पराभवाची लातूरकरांना आजही खंत आहे. कारण सोनिया गांधी यांनी त्यावेळीच पंतप्रधान नाकारल्यानं चाकूरकरांचं नाव पंतप्रधानाच्या शर्यतीत होतं. पण याच पराभवामुळे त्यांचं नाव मागे पडलं गेलं आणि पुढं डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले. तरीही सोनिया गांधी यांनी तत्वनिष्ठ विश्वासू शिवराज पाटील चाकूरकरांना देशाचा गृहमंत्री केलं, राज्यसभेवर पाठवलं. पण पंतप्रधान होण्याची त्यांची संधी हुकली अशी खंत आजही लातूरकर बोलून दाखवतात. आपल्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे आपला पराभव झाल्याचे चाकूरकरांनी नंतर एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं. गृहमंत्रीपद गेल्यानंतरही काँग्रेसने त्यांच्यावर 2010 ते 2015 या काळात पंजाब सारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली होती. ते फक्त राजकारणी नव्हते तर तत्त्वज्ञ आणि लेखकही होते. भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. त्यांनी विरोधकांवर टीका करताना नेहमी शालीनता आणि भाषेची मर्यादा पाळली. त्यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले. राजकारणात सुसंस्कृतपणा, शिस्त आणि नैतिकतेचा आदर्श कसा जपावा हे शिवराज पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलं. आजच्या बदललेल्या राजकीय वातावरणात सत्तेपेक्षा मूल्यांना महत्त्व देणाऱ्या नेत्याचा वारसा भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. पण चाकूरकर कपडे बदलल्यानं गेलेलं गृहमंत्रीपद, मराठी माणसाची पंतप्रधान पदाची हुकलेली संधी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच आपल्या टीओडी मराठी चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.